नमस्कार सर्वांना। तर आज आहे आषाढी एकादशी। तर तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा। तर बघा, महाराष्ट्रात आषाढी एकादशी एकदम थाटामाटात साजरी केली जाते। यंदा आषाढी म्हणजे 6 जुलै रविवारी येत आहे। तर अशी छान सगळी तयारी केलेली आहे। पूजेचे सगळं साहित्य घेतलं, तर ते आदल्या दिवशीच मी सगळं साहित्य काढून घेतलं होतं, कारण बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला छान सेवाही करायच्या असतात आणि विठ्ठल रुक्माईचा अभिषेक, छान पूजा, त्यामुळे सगळी तयारी आधीच केली ना तर पुढे दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळं व्यवस्थित मांडणी होते। तर मला अशी छान डेकोरेशन करायला खूप आवडतं आणि असे छान डेकोरेशन केलं। सकाळी लवकर उठली, इथे दारासमोर रांगोळी वगैरे काढली, सगळं बाहेरचं आवरलं, त्यानंतर मी ते पूजेला बसले होते। तर असे छान असं विठ्ठल रुक्माईसाठी असं ताट सजवत होते, जिथं की ते फुलांचा आरास केला होता मी इथं, आणि छान असं जिथे म्हणजे छान दिसावं म्हणून, कारण नंतर आपल्याला सेवा करायची असते, त्याच्यामुळे मी अशी छान आधीच तयारी केली। तर म्हणलं विठोबाचा अभिषेक झाला की नंतर मग आपण बाकीच्या सेवा करू शकतो। तर अशा प्रकारे मी ते छान सजवलं ताट, आणि खरंच बघा खूप प्रसन्न वाटत होतं। सकाळी सकाळी लवकर उठले आणि पूजेला लागले। तर बघा, विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास। तर अशी छान आषाढीच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा। परत एकदा तुम्ही पण छान पूजा केली असेल आणि छान आरती वगैरे केली असेल, अभिषेक केला असेल आणि सेवाही केली असेल। तर अशी आशा करते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, हे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते। तर बघा, अशी छान असं पुढे परत ते रांगोळी काढली, कारण ह्यावेळेस सर्वप्रथम मी रांगोळीच काढली, कारण माझी शक्यतो रांगोळी राहूनच जाते, त्याच्यामुळे मी म्हणलं आधी रांगोळी काढावी, नंतर मग छान अभिषेक करून आपल्याला छान असं विठ्ठल रुक्माईला सजवता येतं। तर ते बघा, इथे छान मला रांगोळी काढली मी। तर मला रांगोळी काढायला पण फार आवडतं, आणि असं देवासमोर वगैरे आणि दारासमोर पण छोटीशी रांगोळी काढली, कारण बाहेर खूप पाऊस आहे। तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये दररोज पाऊस चालू आहे, खूप पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे मला फुलं पण थोडे कमी भेटले होते, आणि असं म्हणजे छोटीशी रांगोळी काढली, आणि सगळं देवासमोर पण असं विठ्ठल रुक्माईचं असं छान टिळक असतं, तर त्याप्रमाणे मी असं आजूबाजूला काढलेलं आहे। त्याच्यानंतर मी ते विठ्ठल नाव काढलं, अशी साधी सोपी छान रांगोळी काढलेली आहे। तर खूप सुंदर अशी रांगोळी काढता आली नाही मला, कारण आपल्याला कसं पूजा मांडायची असते, त्यामुळे रांगोळी शक्यतो मोडून जाते माझ्याकडून, आणि त्याच्यामुळे मी जास्त मोठी रांगोळी काढली नाही, जेवढी साधी सिंपल छोटी काढलेली आहे। तर अशी छान अशी पूजा तुम्ही पुढे बघत राहा, आणि व्हिडिओ खरंच खूप छान झालेला आहे माझं। म्हणजे मी सेवा नाही दाखवली, फक्त म्हणजे पूजाची जी मांडणी केली आहे तर तेच दाखवले आहे तुम्हाला। तर अशी छान व्हिडिओ पूर्ण बघा, आणि खरंच खूप सुंदर माझ्या मनासारखी अशी पूजा झालेली होती। आषाढी एकादशीचं व्रत केल्याने खरंच अक्षय पुण्य प्राप्त होतं, अशी धार्मिक श्रद्धा पण आहे। आणि आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा करणे, हरिभजन करणे, जागरण करणे, असे म्हणजे धार्मिक विधी करणे, दान धर्म करणे, अन्नदान करणे, ही खरंच सेवा खरंच खूप मोठी मानली जाते। त्यामुळे आजच्या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा। तर अशा प्रकारे मी छान अशी रांगोळी काढलेली आहे, आणि आज मला खरंच मनासारखी पूजाच करायची होती, त्याच्यामुळे मी सर्व तयारी केली, आणि पूजेला सकाळीच बसले होते, आणि सकाळचे इथे 7 वाजले होते। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणेशांची पूजा करायची असते। सर्वप्रथम गणेशांचा अभिषेक केला आहे। आपल्याला इथे गणेशांचे अभिषेक करताना ओम गणपते म्हण असं म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला गणेश अथर्व शीर्षम म्हटलं तरी चालतं, तर आपण गणेश अथर्व शीर्षम म्हणतही आपण अभिषेक करू शकता। तर आपल्याला अशी छानशी अशी गणेशांची पहिली सर्वप्रथम स्थापना केलेली आहे, अभिषेक केलेला आहे। खरंच तुम्हाला जसं मी सांगितले त्या पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने कधीही पूजा केली ना तर खरंच खूप छान पूजा आपल्या हातून होते। तर त्यानंतर बघा, विठू माऊली आपली म्हणजे विठू रुक्माईचा मूर्ती घेतली, त्याच्यावरही आपल्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे।
आपल्याला अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा आहे। तसं आपण छान असं पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे। बघा आजच्या दिवशी खरंच पंचामृत नक्कीच करा, कारण आपण नेहमी दुधाने तरी घालतो, पण पंचामृताने घातलं तर आपल्याला खरंच खूप छान वाटतं आणि अभिषेक छान मनासारखं होतो। आणि बघा पंचामृताने अभिषेक केल्यानंतर पाणी स्वच्छ धुवून घेतले आणि असं सुंदर मी असं पूजा दाखवली आहे आजच्या दिवशी। तर असं शास्त्रोक्त पद्धतीने छान अशी नेहमी आपण पूजा केली ना तर खरंच खूप छान वाटतं, खूप मनाला प्रसन्न वाटतं। आणि बघा आपण शास्त्रोक्त पद्धतीने आपण छान पूजा केली, त्यानंतर आपण छान सेवाही करतो, त्याच्यामुळे खरंच खूप मनाला समाधान वाटतं। मला तर खरंच खूप मनाला समाधान वाटतं जेव्हा कोणत्याही आपल्या महाराष्ट्रामध्ये सण असतो ना आपला हिंदू धर्मातला, तर खरंच मी त्या दिवशी लवकर उठते आणि लवकर अशी छान पूजा मांडते, कारण मला पूजा करायला फारच आवडतं आणि त्याच्यातून मला सगळं डेकोरेशन छान व्यवस्थित असलं ना तर खरंच खूप छान वाटतं। तर अशा प्रकारे मी छान पूजा केलेली आहे। आषाढी एकादशीनंतर आपल्याला चातुर्मासाला सुरुवात होते। बघा कोणी चातुर्मासामध्ये कांदा लसूण वर्ज्य करतात, कारण ते तामसिक पदार्थ म्हटलं जातं, त्यामुळे ते 4 महिने खात नाहीत। तर आजपासून भगवान विष्णू ही 4 महिन्यासाठी योग निद्रेत जातात। तर बघा चातुर्मासाला सुरुवात होते आणि आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टी खरंच खूप महत्त्वाचं असतं। या दिवसापासून आपले कुठलेच कार्य होत नाही आणि कुठल्याच गोष्टी लग्न वगैरे होत नाही, आणि तेव्हा आपले जेव्हा विष्णू आपले योग निद्रित होते तर त्यावेळेस आपली सृष्टी ही आपली पूर्ण थांबलेली आहे असं म्हटलं जातं, कारण जेव्हा योग निद्रित जाते तेव्हा सगळा कारभार सृष्टीचा आपले महादेवाकडे दिलेला असतो। त्यामुळे महादेवाकडेच आपली सृष्टीचे कार्य सगळं सोपवलेलं असतं विष्णुदेवाने। तर बघा इथे छान अशी मळवट भरलेला आहे रुक्माईचा, आणि आज खरंच विठ्ठलाचा चंदनाचा टिका लावला आणि ते विठ्ठल रुक्माईला पण मस्त असं छान मळवट भरलेला आहे। तर इथे मी तर गणपतीचं पण स्थापना करून घेतली। सर्वप्रथम त्यांना पण केशरी गंध लावला आणि त्यांना छान असं विराजमान केलेलं आहे सर्वप्रथम, आणि गणपतीचीच आपल्याला पूजा आधी सर्वप्रथम करायला पाहिजे। तर मी इथे दिवा लावला होता, तर ती खाली तुम्हाला दिसत नसेल इथे व्हिडिओमध्ये, पण मी खाली साईडला दिवा लावला। सर्वप्रथम तर दिवा प्रज्वलित करून किंवा समई प्रज्वलित करून आपल्याला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत। तर इथे आपल्याला तुपाचा दिवा आज नक्कीच लावायचा आहे। तर अशा मी दिलं सगळ्या म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये जी काही सांगितलेली सेवा आज करणार आहे, तर मी सेवा दाखवली नाही, फक्त पूजा दाखवली आहे। तर बघा अशी छान मला आज जास्वंदीची फुलं म्हणजे देवाला गणपती बाप्पाला आवडते म्हणून गणपती बाप्पांना त्यांना जास्वंदाची फुलं अर्पण केली आहे। त्यानंतर मग विठ्ठल रुक्माईचा विराजमान केलेला आहे। बघा आषाढी एकादशी हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र भक्ती सोहळा मानला जातो किंवा अत्यंत पवित्र ही एकादशी म्हटली जाते, कारण 12 एकादशीपैकी ही आषाढी एकादशी खूप मोठी म्हणली जाते। जसं की कार्तिकी एकादशी आणि ही एकादशी अशी छान एकादशी असते। आणि बघा यामध्ये देवशनी आषाढी एकादशी ही म्हटली जाते। बघा विठुरायांच्या भक्तिभावाने पूजा केली जाते। आषाढी एकादशीमध्ये भक्ती निष्ठा समर्पणाचा सोहळा असतो। बघा प्रत्येक भाविक आपले विठ्ठल नामाचा गजरात तल्लीन होतात। आज तर पंढरपूर पूर्ण अशी म्हणजे सुकाळ असतो, पंढरपूरमध्ये खरंच दर्शनासाठी खूप गर्दी असते। आज मला ह्या वर्षी आपल्याला म्हणजे नाही जमलं तर आपण घरच्या घरी अशी छान पूजा करू शकतो। आणि बघा आपल्याला पंढरपूरला नाही जमलं झालं तर आपली विठ्ठल रुक्माई तर आपल्या मनात हृदयात असलं पाहिजे। भक्ती भाव जर असेल ना तर विठ्ठल आपले कुठे जिथे तुम्ही असाल ना तिथे खरंच तुम्हाला नक्कीच दर्शन देतात। तर हे खरंच मला आहे, तर मी दरवर्षी आपल्याला जाणं शक्यच नसतं पंढरपूरला, तर आपण घरी अशी छान भक्तिभावाने अशी पूजा केली ना तर खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं, आणि खरंच सर्व सेवा ही केली ना तर खरंच आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात। कारण आपले बरेच अनुभव असतात आपले सेवा हे करणं, आपण छान पूजा करणं, आपले धार्मिक गोष्टी जेव्हा करतो ना तर खरंच आपल्याला खूप प्रसन्न वाटतं। आणि आजचा प्रसाद म्हणजे आपण साबुदाण्याची खिचडी केली होती, राजगिराचा लाडू दाखवला,
तर जास्त काही एकादशीला मी जास्त खात नाही, कारण मला ते पचत नाही. त्याच्यामुळे मी जास्त जेवढं फलाहार घ्यायचा आहे तर तेवढाच घेते, जास्त खात नाही आहे. कारण बघा आषाढी एकादशी म्हटलं की खूप काही खातात लोक, तेलकट वगैरे, पण मी जास्त खात नाही आहे, कारण फलाहारच जास्त घेतला तर बरं पडतं. तर अशा प्रकारे मी छान असं विराजमान केलेलं आहे विठ्ठल रुक्माईला. त्यानंतर त्यांना तुळशीपत्र अर्पण केलं. त्यानंतर माझ्याकडे ही अशी छोटीशी आणखीन एक आहे विठ्ठल रुक्माईची, तर मी असंच छान दिसतं म्हणून ठेवलं समोर. तर बघा, तर मला नक्की कमेंट करून सांगा माझी आजची पूजा कशी वाटली ते. तर पंढरपूरच्या विठोबाचे खरंच खूप दर्शन आज खूप गर्दी आहे. खरंच जे कोणी त्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला गेले तर खरं त्यांचं चांगलंच आहे. म्हणजे बघू आपण नंतर गेलं तरी चालतं, कारण ह्या दिवसामध्ये खूप गर्दी असते. आजच्या दिवशी तर बरेच खूप लाखोवर गर्दी असते पंढरपुरामध्ये. तर आपलं दर्शन खरंच आपल्याला जमत नाही, कारण आजच्या दिवशी खूप गर्दी असते. तर बघा, आपण अशी छान घरच्या घरीही खूप सुंदर पूजा करू शकतो. तर अशा प्रकारे मी छान पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा दिवस केवळ व्रताचा नव्हे तर आत्मशुद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा आहे. त्याच्यामुळे आषाढी एकादशी निमित्त आपण सर्व कुटुंब एकत्र येऊन छान पूजा करावी आणि आरती करावी, नैवेद्य अर्पण करून सगळ्यांना प्रसाद ग्रहण करायला द्यावा. बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या चरणी अपार श्रद्धा ठेवून मनातली सर्व दुःख चिंता दूर होवोत तुमचं आयुष्य भक्ती प्रेम आणि समाधानाने भरून जावं. जय विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. ज्याही सर्व इच्छा पूर्ण हो. तर आजची माझी पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चला मग अशाच छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.